पूर्ण म्हणजे नागपूरपासून ठाण्यापर्यंतचा जो प्रवास आहे 701 किलोमीटरचा तो पूर्णपणे सुसज्ज झालेला आहे, सुसाट झालेला आहे आणि आता सर्वसामान्यांसाठी सुद्धा अवघ्या काही वेळातच हा जो रस्ता आहे तो वाहतुकीसाठी खुला केला जाईल। पण त्यापूर्वीची ही सगळी दृश्य जी आहेत ती आपण या ठिकाणी पाहतोय की कशा पद्धतीचं सध्या वातावरण आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या गाडीमध्ये बसलेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातात या गाडीचं स्टेअरिंग आहे, तर स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी बसलेले आहेत, ड्रायव्हर सीटच्या बाजूला बसलेले आहेत। स्वतः ड्रायव्हिंग जे आहेत ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतायत आणि पाठीमागे बॅक सीटवर अजितदादा पवार सुद्धा बसलेले आहेत। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय आणि अजितदादा या ठिकाणी नेमकी काय चर्चा करतात देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत किंवा फडणवीस यांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत नेमकी काय चर्चा सुरू असावी हा सुद्धा आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। दऱ्याखोऱ्यातून वायडक्ट आणि पूल तसेच रेल्वे ओव्हरब्रिजचं जे जाळं आहे ते या ठिकाणी समृद्धी हायवेसाठी तयार करण्यात आलेलं आहे आणि या टप्प्यामध्ये एकूण 17 मोठे वायडक्ट्स पूल तयार करण्यात आले आहेत, ज्याची लांबी 10.56 किलोमीटर आहे। यामध्ये 2.28 किलोमीटर लांबीचा सर्वात मोठा पूल देखील आहे। काही खांबांची उंची जी आहे ती 84 मीटरपर्यंत आहे। तसेच एक रेल्वे ओव्हरब्रिजसुद्धा आहे आणि वीज वाहिन्यांचं देखील स्थलांतर या प्रकल्पासाठी करण्यात आलेलं आहे। 8 तासात ठाणे ते नागपूर प्रवास होणार आहे आणि नागपूर ते ठाणे असा प्रवास होणार आहे। त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा आणि महत्त्वाकांक्षी असा हा समृद्धी महामार्गाचा एकंदरीतच प्रवास असणार आहे, प्रकल्प असणार आहे। समृद्धी महामार्गामुळे आता ठाणे ते नागपूर केवळ 8 तासात पार होईल आणि यापूर्वी हा प्रवास जो होता तो 17-18 तासांचा होता, थकवणारा होता, बराच विलंब लागायचा, ट्रॅफिकच्या समस्यांना तोंड द्यावं लागायचं। मात्र आता हा प्रवास जो आहे तो सुसज्ज होणार आहे। मुंबई आणि शिर्डी दरम्यानच्या यात्रेकरूंना देखील मोठा दिलासा मिळेल। त्यासोबतच कृषी, पर्यटन आणि रोजगाराच्या वेगवेगळ्या संध्यासुद्धा उपलब्ध होतील। नाशिक, औरंगाबाद, अमरावती, अकोला, बुलढाणा, जालना, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, बीड आदी अनेक जिल्ह्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या याचा फायदा होणार आहे। तोरण विविध ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि या पुलाचं उद्घाटन जे आहे ते आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेलं आहे। त्याची कोनशिलेचं जो उद्घाटन आहे ते झालेलं आहे आणि स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आता टेस्ट ड्राईव्ह घेत आहेत। एकाच गाडीमध्ये सरकार बसलेलं आहे आणि सरकारच्या माध्यमातून समृद्धी महामार्गाची टेस्ट ड्राईव्ह सुरू झाली आहे। एकात्मिक विकासाचं जे प्रतीक आहे ते म्हणजे समृद्धी महामार्ग असं बोललं जातं आहे आणि महाराष्ट्राच्या परिवर्तनाची नवी दिशा ठरवणारा हा महामार्ग ठरेल सुद्धा या ठिकाणी बोललं जात आहे। त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा आणि महत्त्वाकांक्षी असा हा एकंदरीतच प्रकल्प आहे जो आपण या ठिकाणी पाहतोय। स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या गाडीमध्ये बसलेले आहेत, हा प्रवास करतायत आणि एक एक करून जो टप्पा आहे तो आता पार होतोय आणि जवळपास 15 ते 16 किलोमीटरचा जो प्रवास आहे तो या ठिकाणी झालेला आहे आणि उर्वरित जो 10 ते 20 किलोमीटरचा प्रवास आहे तो आता होणार आहे। पुढे व्यासपीठ तयार करण्यात आलं आहे ज्या ठिकाणी हे तिन्ही प्रमुख नेते उतरतील आणि उतरल्यानंतर आपली जी भूमिका आहे ती मांडणार आहेत। इथे दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की कशा पद्धतीचं वातावरण सध्या आहे। स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे एकाच गाडीतून प्रवास करतायत। समृद्धी हायवेवरची इथे दृश्य आपण पाहतोय। टेस्ट ड्राईव्ह तिन्ही प्रमुख नेत्यांकडून समृद्धी हायवेवर घेतलं जात आहे। BMW-मध्ये हे तिन्ही नेते बसलेले आहेत आणि त्यांनी इगतपुरीपासून जो मोठा बोगदा आहे त्या बोगद्याचं सुद्धा अनावरण केलेलं आहे, लोकार्पण केलेलं आहे। त्या ठिकाणी कोलशिलेचं उद्घाटन केलेलं आहे आणि हा बोगदा जो आहे तो आता वाहतुकीसाठी काही वेळातच खुला केला जाणार आहे। बघा, निसर्गरम्य असा हा इगतपुरीचा संपूर्ण परिसर आणि त्या समृद्धी महामार्गावर जी गाडी आहे ती आता पळताना आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळते। टेस्ट ड्राईव्ह घेतली जाते, पुढे पायलट व्हॅन आहेत, पाठीमागे महाराष्ट्राचं पूर्ण सरकार जे आहे ते या ठिकाणी बसलेलं आहे आणि या ठिकाणी आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत सुद्धा केलं जाणार आहे। बरेचसे इंजिनियर्स आहेत या ठिकाणी, या इंजिनियर्सकडून स्वागत केलं जाईल, पुष्पगुच्छ त्यांना दिला जाईल, त्याची देखील तयारी जी आहे ती या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या ठिकाणी दाखल झाले आहेत। त्यांच्या गाड्यांचा मोठा ताफा जो आहे तो या परिसरामध्ये दाखल झाला आहे। ही सगळी थेट दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। टाळ्या वाजवून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं। एक व्यासपीठ या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि स्वतः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि अजितदादा पवार सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः एकनाथ शिंदे यांच्या अगदी बाजूला बसलेले आहेत, मनीषाताई म्हैसकर मागे आहेत आणि तिन्ही नेते, प्रमुख नेते जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। इथे दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय।